हे प्रश्न आणले का तुम्ही? आता रिव्हिजन स्टार्ट करणार आहे. पहिल्यापासून घेऊ. शॉर्टमध्ये समजू. त्याच्यामध्ये काही अडचण असली तुम्हाला तर विचारा. संख्यापासून घेऊ. वगैरे तर माहिती असेल. मला असं पॉईंट मला कुठली संख्या म्हणजे मग ते आपण रिवाइज करू. समजलं? आता संख्यांचे प्रकार असतात. संख्यांच्या पहिले तुम्हाला अंक माहिती पाहिजे की अंक काय आहेत. अंकाचं माहिती तुम्हाला 0 ते 9 पर्यंत. त्याच्यापासून या सगळ्या संख्या तयार झाल्या. तर आपण संख्यांचे प्रकार पाडले होते. त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत. त्या वैशिष्ट्यांनुसार आपण त्याचे प्रकार पाडले होते. आणि मग त्याच्यामध्ये सम, विषम, संयुक्त मूळ, धन, ऋण, परिमेय, अपरिमेय वगैरे अशा संख्येचे प्रकार केले होते. याच्यामध्ये असा कुठला प्रकार आहे की तो तुम्हाला माहिती नाही, एखादा तो सांगा. म्हणजे मग आपण जे ऑनलाईन असतील त्यांनी त्याच्यावर सांगा. चॅट मध्ये ऑनलाईन तर काय आपल्याला ठीक आहे. तुम्हाला जे प्रकार माहिती नाही असे ते सांगा. तुम्हाला माहिती नाही असं कुठला प्रकार तुम्ही विचारत नाही, मग मी विचारू का तुम्हाला की हे संख्या म्हणजे काय? समसंख्यांची बेरीज कशी असते? विषम संख्यांची बेरीज त्याचा फॉर्म्युला आहे. त्याचं काही त्यांची बेरीज कशी करायची तेच ना. संख्यांचे प्रकार पाहिले होते ना आपण. संख्यांचे प्रकार समविषम म्हणजे काय, संयुक्त मूळ म्हणजे काय, परिमेय अपरिमेय म्हणजे काय, त्यानंतर जोडमूळ, सहमूळ हे काय असतं, त्रिकोणी संख्या काय हे. यांच्यामध्ये काही अडचण त्यांच्यामध्ये परिमेय संख्या म्हणजे काय सांगा. परिमेय संख्या म्हणजे हा पी छेद क्यू रूपात जे लिहितो म्हणजे जे अंश आणि छेदामध्ये असते अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. अजून म्हणजे संख्या चॅप्टर जवळपास माहिती आहे तुम्हाला, असं त्याच्यामध्ये काही असं शिकण्यासारखं नाही. आपण एक काम करू. प्रश्न प्रश्न
मला संख्या माहिती आहे, कसोट्या माहिती आहे ना, कसोट्या कुणी कोणाला भागलं, 2ची कसोटी 3ची कसोटी असं डायरेक्ट त्याच्यावर आधारित प्रश्न. हे 52 आणि 595चा मसाले किती? ऑप्शन वरनं फक्त उत्तर येते. आता मसावी लसावी काय असतो, तर मागच्या याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये ते शिकवलेले, डिटेल मध्ये शिकवलेले. आता आपण आहे ना, असं म्हणजे आपला अभ्यास झालेला आहे आणि आपण आता रिवाइज बेस सोडवणार. तर पारंपरिक पद्धतीने तर येईलच ते 252 आजूबाजूला कशाने भाग जातो वगैरे ते. पण ऑप्शनवर जिथे ऑप्शनवरनं तिथे ऑप्शनवरनं जिथे त्या पद्धतीने जसं आपण सोडवणार आहे. तर इथे बेसिक गोष्टी आता ज्या ज्या लवकर ध्यानात येतील तुमच्या त्या टिपून घ्यायच्या आपण. तर काय 252 595चा मसावी म्हणजे काय ते आधी आठवण. काय सांगितलं होतं तुम्हाला मसावी म्हणजे काय? म्हणजे त्यांचा तो अवयव असतो, त्यांचा तो अवयव असतो. आता ऑप्शन पैकी जर मसावी काढायचा असेल, मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन, मोठ्यात मोठा सारखा अवयव. लक्षात आलं? तो त्यांचा अवयव असला पाहिजे. त्यांचा अवयव केव्हा असेल तो, जेव्हा त्या संख्यांना दिलेल्या संख्यापैकी कोण अवयव त्यांनी भाग केला तर तो अवयव. समजलं? जर या संख्यांना भाग केला तर तो अवयव असेल ना. उदाहरणार्थ सांगितले तुम्हाला की समजा 25 आहे, 25चा अवयव कोणी 5 आहे, 5 गुणिले 5, तर त्याला 5नेच भाग जातो आणि 25 स्वतःने तर जातोच. पण इतर संख्यांनी जाईल का त्याला भाग? त्याला इतर संख्यांनी भाग जाणार नाही. 15 आहे, 3 आणि 5 अवयव आहे त्याचे, 3 आणि 5नेच फक्त भाग जाईल, त्यांच्याच पाड्यात होतील. दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही त्याला. 15ला स्वतःने जाईलच, पण 3 आणि 5ने जाईल वेगळे. कारण ज्या संख्येला भागायचंय तिचा अवयव आहे का तो बघावा लागतो. मी 24 म्हटलं, 24 चे अवयव 12 गुणिले 2, 12 आणि 2 आहे, 6 चोक 24 म्हणजे 6 आणि 4 सुद्धा आहे. कळतंय का? नंतर 8 त्रिक 24, 8 आणि 3 सुद्धा आहे. हे अवयव झाले ना त्याचे. म्हणजे एका संख्येचे किती अवयव असतील ते डिपेंड आहे त्या संख्येवर, की काही असं ठरलेले नाही की 2च आहे 3च आहे असं. पण जे अवयव आहे त्यांनीच भाग जाईल, म्हणजे त्याच्या पाड्यात असतील तरच भाग जाईल ना. पूर्ण भाग, कोणता भाग म्हणतोय मी? पूर्ण भाग. मग आपल्याला म्हणजे या संख्यांचा एक प्रकारे अवयव काढायचा आहे. काय काढायचंय? अवयव. कुठला अवयव? मोठ्यात मोठा. मग काय करायचं? दिलेल्या आपल्या मसावी लसावी कसा करतो आपल्या व्हिडिओ मध्ये बघून घ्या मागच्या. पण यांच्यापैकी कसा करायचा? ऑप्शनवर मोठी संख्या घ्यायची. कुठली आहे मोठी? 17 इथे
मग 17 बघायचं, जर भाग गेला तर उत्तर आहे, भाग गेला तर उत्तर तेच रे. कारण समजा दुसऱ्याने गेला, 17ने गेला आणि 7ने गेला, समजा दोघींनी भाग जातोय, मग कोणती घ्यायची? आपल्याला मोठा घ्यायला सांगितलंय ना, मोठा. मोठा कोण आहे? जो आहे तो घ्यायचा. म्हणून आपण मोठ्यापासून सुरुवात करतो. कशाने भागतोय आपण आधी? 17ने. का? कारण ते जर उत्तर आलं तर तेच. तर तुम्ही 7ने सुरुवात केली, उत्तर आलं समजा, भाग गेला, दुसरं चेक करावं लागेल तुम्हाला. समजलं का? म्हणजे नाही चेक केलं तर तुम्ही जर चुकून ते केलं तर पुढचा जर असला तर दुसऱ्याने भाग गेला तर अवयव कोणताही असेल, आपल्याला कुठला घ्यायचा आहे? महत्तम सामायिक विभाजन. अशा गणितांमध्ये काय करायचं? की काय करायचं? मोठ्या संख्येने वाचायचं. दिलेल्या संख्या 17ने वाचून बघा. 252. 17 एक 17 म्हणजे 8, 8वर 2, 82 झाले. 252 ला भाग देतोय. 17 एक 17, 8 उरले ना, 25 होता, 17, 8 आणि 2, 82 ला भाग देतो का 17ने? म्हणजे 17ने भाग जात नाही, याला जात नाही, याला चेक करायची गरज आहे का? 17ने भाग जात नाही, 17 उत्तर घेतो. 11ने देतो, 11 दुणे 22 जातोय का? नाही. उरले किती? 3 उरले, 32 होते, जात नाही पुढे. 11ने 7ने मग जर कशाने भाग नाही गेला तर एकच तो मसावी, हे माहिती तुम्हाला. कशाने भाग नाही गेला तर एकच. 7 21, 4 उरले, 7 सगळं 42 गेला भाग. ते 7 56, 3 उरले, 7 जातोय 7ने भाग. जे कोण आहे मसावी? अवयव नाही, दोघी अवयव आहे. एकने तर कोणालाही भाग जातो ना, 7ने यांना जातो, यांना 1ने जातोय, 7ने कुठला घ्यायचा? महत्तम सामायिक विभाजन. मोठ्यात मोठा समान जो अवयव आहे तो घ्यायचा आपल्याला. मला कसं सोडवलं? लसावी तर तसं नाही करता येणार, आपल्याला भागनी बघता येणार ठीक आहे. लसावी जर करायचं असेल तर दिलेल्या संख्यांनी यांना भाग देऊन बघायचं असतं. पहिले कोणता ऑप्शन घ्यायचा असतो सांगा बरं? लसावी काढायचं आहे ना, हे लघुत्तम म्हणजे लहान. ऑप्शन कुठलं घ्यायचं लसावी काढताना? लहान होतं. मग 87 याला भाग जातोय का? लहान आहे. 87 याला भाग जातोय का? 187 याला जातोय का? ते बघ. पण ते लेंदी होऊन जाते प्रोसेस कधी कधी. याला भाग द्या त्याला, हे सोपं असतं ना मसावी काढ, म्हणून इथून सोडवायचं. समजलं? आणि लसावी काढायचं असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलं आहे त्या पद्धतीने सोडवा. पद्धत होती ना. एकशे 87 आणि 145 कोणाच्या पाड्या देतात? पाडे पाड असले तर कोणाच्या पाड्या देतात? 80, 29 तरी येतो का? 29 5 आहे, 30 पर्यंत पाड असून देऊ. 29 29 5 गेला भाग. आता परत त्यांना भाग जातोय का? समान भाग जिथपर्यंत जातो तिथपर्यंत देतो आपण. आणि जिथे जात नाही तिथे काय करतो मग आपण? डायरेक्ट ते उचलून, दोनच संख्या आहे ना, दोघींना जात नाही म्हणजे सिंगल सिंगल द्या. एकदा 3, एकदा 5. किती झाले? 29 त्रिक 87, 87 गुणिले 5, 87 गुणिले 5, 5 चे 35 किंवा 8 45 होता 400, 7 35 म्हणजे 435. दिलं उत्तर 400. लसावी समजलं? मग आता मसावी कसा काढतात? लसावी कसा काढतात हे आपण मागे शिकलेले जुन्या व्हिडिओमध्ये ते रिवाइज करायचं. हो ना, जेवढं इथून करते तेवढं इथून करते, पण रिवाइज करा घरी. गणित रिव्हिजन प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. ते काही इतिहास, भूगोल किंवा ते नागरिक शास्त्र किंवा तसे थेरॉटिकल विषय नाहीये. तो कसा लगेच करतो, सांगितला की करतो, पाठ होतो, 2दा बघितला की. गणिताला तुम्हाला मेहनत करावी लागतेच.
समजला, कॅल्क्युलेशन करावं लागतेच. कुठे अडते ते कॅल्क्युलेशन मध्ये अडते. ते टॉपिक कसे सोडवायचे ते एखाद्या वेळेस कळून जाईल, पण कॅल्क्युलेशन आता एकूण तिचाच पाडा माहिती नाही, मग येणारच नाही लवकर. तिचा पाडा जर नाही आला तर हे येणारच नाही, पुढे पुढे धकणारच नाही आपल्याला. कळतंय का? हा, मग या संख्यांनी याला भाग देऊन बघा. 87चा पाडा पुढे म्हणणार तुम्ही, 29च तर माहिती नाही आपल्याला. तर याला शॉर्टकट पद्धत आहे, पण हे लॉंग कट म्हणण्यापेक्षा क्लासिक पद्धत जी आहे ना ती आपल्याला माहिती पाहिजे. की जास्त वेळ नाही लागत त्या पद्धतीने सगळी कळतं. 15-20 सेकंदात सगळं टीक वगैरे करून होऊन जाते. लक्षात आलंय? त्यात काही अडचण असेल तर आता अडचण नाही ठेवायचं की राहू द्या असं नंतर बघू. आता हे रिव्हिजन झाल्यावर परत रिव्हिजन होईल का ते माहिती नाही. त्याच्यामुळे जे अडतं डायरेक्ट विचारा, वारंवार विचारा. एका गोष्टीला 1 तास लागला चालेल आपल्याला, पण इथून घेऊन जाताना पूर्ण मनात पुढचं आहे. तसं विचारायचं आपल्याला. पहिले भाग जातो त्यांनी द्यायचा, आणि त्यानंतर नाही जाते 3ला जाते 2 करायचं. आणि कुठला जरी संख्येवर कोणत्या पाड्याचं ते बघायचं. कुठल्या संख्या आहे त्या? 27, 63, 72. नावाचा पण सांगा. संख्याने भागली 9 आली, 9 त्रिक 27, 9 7 63, असं सोडत होत्या आपण. तिघांना भाग जातोय का बघा? जातोय. दोघांना जातोय का कुठल्या? डायरेक्ट एकदा 3ने, एकदा 7ने, एकदा 8. 9 याचा मसावी आला. 9 याचा काय आला? जिथपर्यंत समान भाग जातो तो येतो त्यांचा मसावी. लक्षात आलं? आता इथे जात नाही म्हणून हे डायरेक्ट लिहिले हे लसावी होता. 9 त्रिक 27 झालं. 7 आठी 56 करा, किंवा मला जसं गुणाकार येईल तसं करा. तर मला जर करायचं असेल की इथून देईल 8 आधी 56, 56 त्रिक 178, सॉरी 168 दिला ना मला. जर 8 नंबर 72, 16 144. लक्षात आलं का हे काय केलं? कारण 0 होता 108 होता. किती आले? 1500. मला जसं 9 8 72, 8 7, 9 7 54 आणि 7 61, त्याला 6, 9 1 9 आणि 6. असंही केलं चालते, कसंही करा, तुम्हाला गुणाकार जसा येईल तसा करा. लक्षात आहे? कॅल्क्युलेशन जे आपल्याला सुचत तसं करायचं असतं. त्याला 1512 दिसतंय दिसतंय का? 709 1415 हा झाला पूर्णांकांचा मसला. तो कसा काढायचा बघ.
9 मसावी काढायचं. मला सांगितले हे वर अंश असतात, हे खाली छेद असतात. अशा व्यवहारी अपूर्णांकांचा जर मसावी काढायचा असेल तर काय, दिलेल्या संख्यांच्या वर्जा म्हणजे अंशांचा मसावी काढायचा आणि छेदामध्ये छेदांचा लसावी काढायचा. लक्षात आलं? म्हणजे काय करणार आपण, यांचा मसावी काढणार, यांचा काय करणार, लक्षात आलं? त्यांचा मसावी काय आहे? तर बघा आपण शॉर्टकट मध्ये एक शिकलो होतो की दिलेल्या संख्यांपैकी लहान संख्या घ्यायची, तिने इतर संख्यांना भागून बघायचं, भाग गेला तर ते त्यांचा मसावी असतो, नाही तर मग असं सगळ्यांना भाग कशाने येतोय, सातने येतोय, समान समान भाग जिथपर्यंत जातो तो मसावी. एकदा सातमध्ये सात ते काम संपलं यांचं. त्याचा समान भाग जातोय का आता पुढे, नाही, कुठपर्यंत गेला होता, सात. किंवा मी काय सांगतो ते बघा, दिलेल्या संख्यांपैकी मसावी काढायचं असेल तर दिलेल्या संख्यांपैकी लहान संख्या घ्यायची आणि त्या लहान संख्येने इतर संख्यांना भागून बघायचं. जर सगळ्या संख्यांना तिने भागलं, स्वतःला तर भागणारच आहे, पण इतर संख्यांना तिने जर भागलं तर तो त्याचा मसावी असतो. या 7 आणि 14 आणि 7ला भागत नाही, जातोय ना, म्हणजे 7च त्याचा मसावी. शॉर्टकट लिहू शकतो किंवा असं काढलं तरी चालेल, शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा हे 7 आलं म्हणजे वर ऑप्शन मध्ये 7 पुढे इथे झालं. तर लसावी काढताना तुम्ही डायरेक्ट काढा किंवा असं काढता येईल, असं जरी काढलं तरी चालेल. शॉर्टकट कसं काढायचं ते बघ, दिलेल्या संख्यांपैकी जर लसावी काढायचं असेल तर मोठी संख्या घ्यायची. कुठली संख्या घ्यायची, मोठी, आणि तिला इतरांनी भाग जातोय का ते चेक करायचं. मसावी काढताना काय, लहान संख्या घ्यायची आणि इतरांना ती भागते का, जिथे 7 घेतली इतरांना भागून पाहिला पण 7 दुनी 14 असं. आता इथे काय घ्यायचं, लहान संख्या घ्यायची, सॉरी मोठी संख्या घ्यायची आणि इतर संख्यांनी तिला भागायचं. इतर संख्यांनी तिला भागलं तर उत्तर तीच संख्या आहे. उदाहरणार्थ याच्यात मोठी संख्या कोणती आहे, 15. 15ला 9 आणि 10ने भागून बघा, भागता येते का, पूर्ण भाग जात नाही. मग आपण काय करायचं, याच्या पुढची संख्या, आता इथे समजा लहान संख्येने भाग गेला नसता, आपण त्याची अर्धी पट केली असती, अर्धी अर्धी करत गेली असती. किंवा एक दुसरी पद्धत आहे की दोन संख्या जवळच्या संख्यांमधला फरक काढायचा, त्या फरकाने भागून बघायचं. आता 14 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे, 7 आणि 7 मध्ये तर शून्यच आहे, पण शून्य थोडी मसावी असतो कोणाचा. 7 आणि 14 आणि 7चा फरक आहे, 7ने भागून बघा. फरकाने भागणी गेला त्याची अर्धी अर्धी करत जायची, अर्धी हा भाग करत जायची. लसावी मध्ये काय, 15ला 10 आणि 9ने भाग जात नाही, लसावी मध्ये मोठ्या संख्येला भाग जात नाही, त्याची पट घ्यायची मग भागून बघायचं. 15ला 30ला जातोय का, 9 आणि 10ने जातोय, 9ने जातोय का, 45 घेतली, 9ने जातोय, 10ने जात नाही. मग आता 60 घेतली, कोणी जात नाही, 10ने जातोय. 60 नंतर 75, 75 नंतर 90, 90ला 9ने जातोय, 10ने जातोय, म्हणजे कुठल्या संख्येला जातोय त्याच्या पटीत 5-6 पट करायचे फक्त, जास्त नाही करायचे. 90 नाही समजलं तर मग असं करायचं, यांना 2 तिघांना कशाने भाग जातोय तर समान भाग जात नाही, तिघांना समान भाग जात, त्यांचा मसावी एक, ते काही सोडायचं नाही. आता 2ला जातोय का, कुठल्या याला नाही आला तर याला येणार, कोणालाही द्या, समजा 5ने दिला, 5 3 15, 5 2 10 दिला, 9. आता यांना जातोय दोघांना समान, तिघांना तर जात नव्हता, 3 द्या, 3 3 9, 3 1 3, त्यांना समान भाग जातोय का, नाही जात नाही. 3 आणि 2, 5 3 15, 15 3 45, 45 2, तर असं झालं इथं, असं 7/9 उत्तर येतं. हे गणित कसं
काय करूया? दिलेल्या संख्या 203, 305, 7, त्यांचा लसावी काढायचा. मोठी संख्या किंवा त्याच्या पटीतली संख्या अकरांनी भाग. इथे बघा. 9, 9ला या तिघांनी भाग जातोय का? मग लसावी काढायचं आहे ना, म्हणजे वरच्यांचा लसावी छेदाचा मसावी. वरचे कोण? अंश 2, 3, 4. इथे मसावी काढायचं होतं तर वरच्यांचा मसावी छेदाचा लसावी. लसावी काढायचं वरच्यांचा लसावी छेदाचा मसावी. ते कळलं ना, ते वाईस वरचा. आता आपल्याला मोठी संख्या 9 आहे. 9ला 4, 3, 2 ने भाग जातो का? 3 ने जातोय फक्त. सगळ्यांनी भाग गेला पाहिजे, नाही जाते. मग पुढची संख्या घ्या 18. 18ला 3 ने 2 ने गेला, 4 ने जातो. 27 घ्या, 3 जातोय फक्त. 36 घ्या, 4 ने जातोय, 4 2 36, 3 ने जातोच. कारण 3 तर पहिलेच जात होता ना, तो कुठल्याही पटीला जाईल. 2 ने जातोय, समसंख्या 36. समजला? हे गेला म्हणजे 36 याच्या लसावी घाला. छेदा मसावी, मसावी काढायचंय तर खाली छेदांचा मसावी काढावा लागेल. मसावी कसा निघतो? 2 जवळच्या संख्या घ्यायच्या, त्याच्यातला फरक काढायचा किंवा लहान संख्येने भागून बघा. 3 ने जातोय का यांना भाग? 3 ने जातोय का? नाही. 3च्या खाली कोणी 2, 2 जातोय का? नाही. एक कोणीच जात नाही, 2 ने जात नाही, म्हणजे 1 ने जातो, म्हणजे 1 त्याचा मसावी जातो. किंवा 2 जवळच्या संख्या कुठल्याही घ्या, या दोन्ही 2 नाला फरक जातोय का भाग? 2 ने सगळ्यांना नाही जाते, फरकेने भाग द्यायचा जर मसावी काढायचा असेल तर. 2 ने जात नाही, मग शेवटी उरला 1. 1 ने तो कोणालाही भाग जातो. लसावी किती आला? इतर मसावी किती आला? म्हणजे 36 घेऊ शकतो आपण. 36 छेदात 1 असला. बोला. 48. तिकडनं बोल बर काय एकदा, त्याला अलाउ केलंय मी. योगेश, योगेशला आवाज येतोय? हँडरेज केलं, हँडरेज कर आणि तिथून बोलून बघ. ठीक आहे, जाऊ. आवाज येतो का ते चेक करायचं होतं मला. गोंधळाचा आवाज येतोय काय? गोंधळ कुठला चालू? आई भवानीचा की आपला लोकांचा? जाऊ दे, चला. ज्यांना कळलं की ते बघा. सर्वात लहान संख्या सुद्धा ज्याला 12, 15, 20 आणि 54 ने भागल्यावर प्रत्येक वेळी 8 होत. आता मला सांगा, दिलेल्या संख्यांनी भागतोय आपण, दिलेल्या संख्येने भागतोय त्या संख्येला, म्हणजे ती संख्या मोठी असली पाहिजे. म्हणजे या संख्यांना मसावी असेल की लसावी किंवा आपण दिलेल्या संख्यांनी जर भागला, दिलेल्या संख्यांना जर भागलं तर तो मसावी असतो ना, अवयव. आणि या संख्या तिला भागताय म्हणजे तो लसावी असेल. प्रत्येक वेळी किती उरत आहे? 8. 8 उरण्यासाठी त्याच्यामध्ये 8 एक्स्ट्रा पाहिजे ना. 8 उरण्यासाठी त्याच्यामध्ये 8 एक्स्ट्रा पाहिजे, तर ते उरते. समजलं? आता लगेच इथे लक्ष, 12, 15, 20 आणि 54 याचा आपण आधी लसावी काढू. लसावी म्हणजे काय असतो? अशी लहानात लहान संख्या जिला या सगळ्यांनी भागलं. अशी लहानात लहान संख्या जिला या सगळ्यांनी एक साथ भागलं, म्हणजे या सगळ्यांच्या पटीत येते, समान पटीत. अशी समान संख्या आहे.
आता 12च्या पटीमध्ये 24 पण येतो, 48 पण येतो, 15च्या पटीत 30 येतो, 20च्या पटीत 40 येतो, असं वेगवेगळे येतात ना. पण सगळ्यांमध्ये एक समान आली, सगळ्यात पहिले समान आली अशी कुठली संख्या आहे, तर ती म्हणजे तिचा लसावी असेल. तो काढू. समजलं? लसावी म्हणजे काय असतो, की जिला पूर्ण भाग जातो, जिला पूर्ण भाग जातो. 8 उरतील का तिच्यातून? लसावीला भाग दिल्यावर 8 उरता का नाही? त्याच्यातून काहीच उरत नाही. म्हणजे लसावी काढल्यानंतर तिच्यात 8 एक्स्ट्रा टाकू आपण, म्हणजे मग 8 उरतील. एक्स्ट्रा असले तर ते उरतील. त्याचा लसावी काढू. 12, 15, 20 येतो बघा. सगळ्यांना भाग कशाने येतो बघा, सर्वांना. सर्वांना भाग जर द्यायचा असेल, मग सवी काढायचं असेल तर दोन जवळच्या संख्या घ्यायच्या. कोण आहे पहा, 15 आणि 12. त्याला फरक बघा, 3 येतोय, 3 भाग जातो का सगळ्यांना? 3 सगळ्यांना भाग जात नाही. 2 जातोय का बघा? नाही जात. तुम्ही जात नाही म्हणजे त्याचा मसावी एक आहे. आपल्याला मसावीने काढायचं आहे, काय काढायचं आहे? प्लस आहे. म्हणजे चौघांना भाग जात नाही. कुठल्या तरी 3 संख्या बघा त्याला भाग जातोय. 3 चौक 12, 3 म्हणजे 15, 3 एक 3, 8 24. याला याला काही गेला नाही, 8 समजलं? आता परत कुठल्या तरी 3 संख्यांना जातोय का? 3 ला जात होता ना आधी, अजून 3 ला जातोय का बघ? नाही जात असेल आपण 2 ला चेक करू. कोणत्या कोणत्या 2 ला जातोय? याला याला जातोय किंवा याला याला जातोय. 3 ला जात नाही ना? जात असेल ना? जातोय किती जातो? जातोय ना? कशाने? कशाने जातोय? 2 ने. 2 4, 10, त्याला आता कशाने भाग जातोय? तिघांना तर जात नाही. कुठल्या 2 ला जातोय? ह्या 2, 10, 5, 10. ज्याने द्यायचं त्याने द्या. 5 नाही. आता एक 5, 5 दुने 10. 2 ने द्या. एकच उरलं. किती झाले बा? 3 दुने 6, 6 पंचे 30, 3 दुने 60, 8 गुणिले 2, 9 7 54, म्हणजे 540 लसावी आला. पण या संख्यांनी भागलं तर काहीच उरणार नाही. तिच्याने 8 उरण्यासाठी 8 उरले पाहिजे ना. त्याचं म्हणणं काय, 8 उरत आहे प्रत्येक वेळी. मग या 540 मध्ये 8 तर 8 उरली. ती संख्या किती असली पाहिजे? 500. सोपं एकदम. आठवा कसं सोडवलं होतं? आठवा बसावी काय? हे काय? हे बघ, 2 गुणिले 3चा दुसरा घात. असं आहे बघ. काय केलं त्यांनी? ते पण तुझं बुवा. बसावी काय? हे त्यात परत अडलं काही, एखादा टॉपिक समजत नाहीये, तिकडे घेऊन या. समजलं का?
सदर असेल तर याच्यामध्ये मसावी जर काढायचं असेल तर सर्वात बघा दोन नियम घ्या. मसावी काढायचं असेल तर काय आणि लसावी काढायचं असेल तर काय. झालंय आपलं त्याच्यामध्ये रिवाईज परत दिलेल्या संख्यांपैकी किती आलं 30. दिलेल्या संख्यांपैकी त्यांच्यामध्ये समान पाया कोणता आहे तो लिहून घ्यायचा. कुठला लिहायचा? या तीन संख्या आहे ना, तीन पुढून लिहिल्या. समजा 20 लिहायची मला तर 4 25 4 गुणिले 5 असं लिहिणार ना मी. अजून पुढे जर 2 गुणिले 2 गुणिले 5 असं लिहिणार. तसं पुढून लिहिलेलं आहे. म्हणजे 3 2 वेळा आहे, 5 2 वेळा आहे असं आहे, त्याला ह्या जाती रूपात लिहिलंय. समजलं? आता अर्थ समजतो तुम्हाला. 5 चा दुसरा घात म्हणजे 5 गुणिला 5. 5 चा चौथा घात म्हणजे 5 5 5 4 वेळा गुणिला. तर यांच्यामध्ये मसावी काढताना सर्वांमध्ये समान पाया कुठला आहे तो घ्यायचा. समान 2 आहे का सगळ्यांमध्ये? आहे. 2 3 आहे का सर्वांमध्ये? आहे. तर 5 आहे का सर्वांमध्ये? आहे. सगळे दिले. समजलं? जर एखादा नसता एकाच ठिकाणी तर लिहिला असता का आपण? समजा इथे असं असतं दुसरं हा लिहिला असताना इथे आपण मसावी काढताना सर्वांमध्ये समान पाया लिहायचा आणि त्याचा सर्वात कमी घात लिहायचा. दोनाचा सर्वात कमी घात कुठला आहे? इथे बघा एक आहे, काहीच नाही म्हणजे एक आहे. इथे 2 आहे, इथे 2 आहे. सर्वात कमी किती आहे? एक. एक एक नाही लिहिला तरी चालतो, तो एकच असतो, काहीच नाही लिहिला. 3चा सर्वात कमी घात एकच आहे. 5चा सर्वात कमी घात एकच आहे. म्हणजे हा त्याचा मसावी. व्यतिरिक्त 6 6 म्हणजे मला सोडवलं ते, नाही तर मग असं असतं ऑप्शन. लसावी काय येईल तुला सांगा. त्याला लसावी. लसावी काढताना काय लक्षात ठेवायचं? दिलेल्या संख्यांपैकी सर्वच्या सर्व अंक लिहून घे. यांच्यापैकी सर्व कोण आहे? 2 3 5 जे सगळे पाया द्यायचे आणि त्यांचे सर्वात मोठे अवयव लिहायचे. 2चा अवयव सर्वात मोठा 2 2 आहे. 3चा बघा इथे 2 आहे, इथे 1 1 आहे म्हणजे 2 आहे. 5चा बघा 2 आहे. झाला? मोठे मोठे अवयव. 2 2 4 3 3 9 25 25 चौक 100 100 गुणिला 9 900 म्हणजे लसावी 900. बरोबर बरोबर आलो 900. आता हा हे समज लसावी. हे बघ उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घेतो. दुसरं 2चा तिसरा, 5चा दुसरा घात, 11चा दुसरा, 2चा 4, 5चा 3, 9चा 2, 9चा 3, 5चा 8, 9चा या तीन संख्या आहेत. मला मसावी काढायचं असेल मसावी सर्वांमध्ये सारखा पाया घ्यायचा. 2 आहे का? आहे आहे इथे आहे. 2 सर्वांमध्ये गुणिला 5 आहे का? बघा 5 5 5 आहे. 11 आहे का सर्वांमध्ये? नाही, फक्त इथे. दोघांना असला चालेल का? नाही, सगळ्यांमध्ये असला पाहिजे. मसावी म्हणजे सर्वांमध्ये समान असला पाहिजे. 9 आहे का सर्वांमध्ये? नाही, या 2 ठिकाणी इथे नाही. कोण आहे अजून? 7 आहे. 7 आहे का सर्वांमध्ये? नाही. आहे का?
सर्वांमध्ये समान कोण होतं 2 आणि 5 म्हणजे हेच आहे. आणि कुठला मसावी म्हणजे सर्वात लहान घात. समजलं? मसावी काढायचं असेल तर सर्वांमध्ये समान लहान घात हे लिहून घ्या नियम. सर्वांमध्ये समान असलेले अवयव आणि सर्वात लहान घात घ्यायचा. बोला इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 3. कुठला घात आहे कमी? 3 आहे ना. 5000. इथे 2, इथे 3, इथे 8. सर्वात कमी कोण आहे? हे ऑप्शन मध्ये असतं. हे नसलं तर सोडवून दिलेलं असेल. हे 2025 मला असं सोडवलेलं असेल किंवा हेच असेल. झालं, हे झाला मसा. लसावी कसा निघेलेचा? लसावी का दिलेल्या संख्यांचे जे पाया दिलेले आहेत ते सर्व लिहून घ्यायचे. कोणी किती वेळा आहे काय तिने बघायचं. सर्व लिहा. इथे कोण कोण आहे? 2 आहे, नंतर 5 आहे, तर म्हणले 2, 5, 7 असं. मला 2, 11 असं मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, पण असं 2, 5 आहे, नंतर 7 आहे, नंतर 9 आहे, नंतर 11 आहे. अजून आहे का कोणी व्यतिरिक्त? त्यांचे मोठे घात घ्यायचे. कुठले घात घ्यायचे? सर्वात मोठे. मग 2चे इथे 3 आहे, इथे 4 आहे आणि इथे 3 आहे. सर्वात मोठा घात किती आला? लसाईमध्ये सर्व संख्या लिहून घ्यायच्या. संख्या म्हणजे त्या पायावाल्या, आणि त्यांचे घात कोणते घ्यायचे? तर सर्वात मोठे. दोनाचा इथे कुठला आहे? 4. कळालं? 3 आहे, 2 आहे आणि सॉरी 3 आहे आणि 4 आहे. तर 4 मोठा. 5चा बघा, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 8 आहे. मग सगळ्यात मोठा किती झाला? 8. कशाला? 7 एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी येतं त्याचा तोच घात येईल ना. सर्वात मोठा तोच झाला. 2 2 ठिकाणी 2 2 घाते तोच मोठा आहे. 11 एकाच ठिकाणी, दुसरा घात हे झाले पण असं आहे. समजलं? आता इथे काही विचारत नाही बसणार तो याचा गुणाकार करायचा, तो खूप मोठा होऊन समजलं. त्याच्यामुळे हे त्याचं नसेल. समजलं? हे गणिताचं याच्यामध्ये नसाई करायचं, याच्यामध्ये नसाई कसं सर्वांमध्ये सारखे वगैरे काही बघायची मी सगळे दोनचा घात मोठा कोणता मोठा आहे बघा. इथे एक आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे म्हणजे 2 दुसरा घात मोठा आहे. 3चा घात इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे म्हणजे 2 घात मोठा आहे. आता 5चं बघा, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, 2 झालं. हे नजर 5ला दुसरा 25 न 25 लक्षात आलं? हे सोडवायचं. चार आधारित एक गणित होतं हे. तीन संख्या x स्क्वेअर, x क्यूब, y स्क्वेअर, x चा 5वा, y तिचा दुसरा, यांचा मसावी लसावी काढा. लवकर समजून तुम्हाला. यांचा मसावी लसावी कसं मसावी काढायचे आपल्याला. मसावी काढायचा सर्वांमध्ये सारखा.
सर्वांमध्ये सारखा छोटा घात. एक सेकंद सर्वांमध्ये आहे. लहान घात कुठला त्याचा 3 2 5 2 1 झाला. हे पहिले लिहायचं मग घात शोधायचा असं नाही करायचं बरं का. ते सांगताना सांगितलं मी इथूनच बघून घ्यायचं ना. 2 3 5 30 दोन लिहून घ्यायचं. समजला. छोटा घात कोणीला वाय आहे का सर्वांमध्ये आहे. क्यूब आहे इथे स्क्वेअर इथे पहिला घात आणि तोच पहिला घात सगळ्यांमध्ये आहे ना वाय. आता झेड सगळ्यांमध्ये आहे का नाही. दोन मध्ये आहे तिसऱ्यात नाही. ती सगळ्यांमध्ये नाही. ते लिहायचे का मसावीमध्ये. मसावी म्हणजे सर्वांमध्ये सारखे असतील तेच लिहायचे. त्यांचे छोटेवाले घात घ्यायचे सर्वात लहान घात. लसावी एवढ्या संख्या तेवढं लिहून घ्यायचे जे पाय आहे तेवढे. कोणकोणते मग वाय सगळे जेवढे तेवढे घ्यायचे आणि मोठे घात एक्सचा इथे 2 3 5 पाचवा घ्या. वायचा 3 2 3 येईल. झेडचा 2 आणि 3 पैकी 3 येईल. तिथे एक काय हा झाला लसावी. प्रश्न आठवतोय ना. 1.08 0.36 0.9 हे दशांश अपूर्णांक आहे. त्यांचा तुम्हाला एक सांगितलंय की त्यांना आधी पूर्णांक करून म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात त्याचं रूपांतर करा. कशामध्ये व्यवहारी अपूर्णांक. पण इथे काय करायचं जिथे जास्त शून्य लागतायत ते सर्वांना द्यायचे. म्हणजे शून्य म्हणजे व्यवहारी अपूर्णांक होताना. समजलं. त्याला म्हणजे पॉईंट मध्ये पॉईंट हटवण्यासाठी जितके एकावर शून्य लागतात ना तर ते द्यायचे सगळ्यांना. इथे जर याला 1.08 ला 108 करायचं असेल तर 2 शून्य लागतील. 2 आहे ना 2. इथे 2 लागतील. इथे एकच लागेल. म्हणजे सर्वात जास्त किती लागते 2. तर 2 सगळ्यांना द्या. म्हणजे काय करा तर लक्षात याला 2 शून्य दिले आहे 108 झाला. ते शून्य दिले म्हणजे कुठे दिले ते एकावर छेदात कोणीच नव्हता म्हणजे एक होता ना.
ते एकावर शून्य याच्यावर शून्य दोघींना म्हणजे नेमकं आपण याला 100ने गुणलं याला 100ने गुणलं खालीवर तर खाली एकाला 100ने गुणलं तर 100 उत्तर आलं आणि याला म्हणलं ते याला असा त्याचा अर्थ होतो पण शॉर्टकट आपण इतकं थोडी लिहिणार ते प्रत्येक वेळेस मला मग याला याला दोन शून्य गुणले दोन शून्य म्हणजे एकावर दोन शून्य हा. मी बोलतोय शून्याने गुणलं म्हणजे उत्तर शून्य येईल ना मी म्हणतो काय ते समजतंय ना तुम्हाला हा तर याला एक शून्य दिला काढून गेलं पण आपल्याला काय करायचंय जे जास्त शून्य आहे ते सर्वांना द्यायचे आपल्याला दोन दोन द्यायचे ना प्रत्येकाला तर यालाही द्या याला द्या मग याच्यावर समजलं कळलंय आता हे झाले व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट झालं समजलं का? आता याच्यामध्ये यांचा काय करायचा आहे मसावी करायचा म्हणजे अंशांचा मसावी आणि छेदाचा लसावी समजलं तर छेदाचा लसावी ते 100 कारण सगळ्या 100 सारखाच आहे ना सारख्या त्याचा मसावी तोच असतो लसावी तोच असतो 100 त्यांचा मसावी 100च आहे लसावी 100 सारखं आहे मग ते सारखं येण्यासाठीच तर आपण सगळ्यांना सारखं दिले ना ते समजलं का म्हणून ते सगळ्यांना जर इथे 9 चिन्ह आले त्याचा मसावी लसावी ते काढावं लागलं असतं ते काढायची गरज नाही पडत कन्फ्युजन नाही होणार कळलं आता यांचा मसावी काढायचा आहे वरच्यांचा दादा लसावी 100 किती आहे बघा सगळ्यांना भाग कशाने होतो ते बघा त्या 36 न सर्वांना भाग जातोय का मग जातोय का 36 न 72 90च्या वर चालू आहे ना 36 ते तिच्या अर्धा करा 18 18ने 18 पंचे 90 18 सह 108 गेला 18ने भाग सगळ्यात लहान संख्येने भाग द्या किंवा तिची अर्धी पट करा समजलं त्या दोन जवळच्या संख्या त्याचा आता याच्यामध्ये जर दोन जवळच्या संख्या 90 आणि 36 सॉरी 90 आणि 108 त्यांच्यातला वजाबाकी करा त्यांच्यातला फरक पहा 108 वजा 90 म्हणजे 18 18ने सगळ्यांना भाग जातोय का मग जातोय हे 18 त्याचा मसावी असं करा किंवा मग छोट्या अंकीने भाग देऊन बघा नाही जात त्याची अर्धी करा 18 आली ना हा ते विषमचं जर अर्ध केलं पॉईंट मध्ये येते ते नाही घ्यायचं समजलं किंवा तुमची पारंपरिक पद्धत 108 36 90 कशाने भाग जातोय 3 जातोय 9 जातोय तो द्या 18 उत्तर येईल तुमचं मसावी 6 सरळ भाग गेले नाही त्या 18च्या पडायचा असते 18 सह 18 दुने 18 पंचे 18ने भाग गेला परत भाग जाणार नाही म्हणजे 18 त्याचा मसावी येईल काही बरोबर ते 18च्या 100 हे ऑप्शन मध्ये नाही आहे का मग आता यांच्या दोन शून्य आहेत करा एक दोन समजलं समजा अशी नक्की 3 शून्य तर कशा ऍडजस्ट करणार एक लक्षात आलं 4 शून्य 1 2 3 4 काय समजा 1 2 3 4 5 याला ऍडजस्ट एक दोन तीन तीन झाले आणि खाली 5 शून्य उरले किती दोन दोन याच्या पुढे 1 2 3 4 5 झालं कळतंय हे ऍडजस्ट जर हे ऍडजस्ट समजत नसेल तर लिहून घ्या 0.18
लसावी काढायचं बघ, याला 2 शून्य लागतं, याला 1, दोघांना किती येतं 2, याला 2 लागतं, त्याला 1, याला 2 शून्य दिले, त्यालाही 2, 1 मध्ये येऊन गेला पण दुसरा द्यावा लागला. ती लसावी काढायची, लसावी म्हणजे वरच्यांचा लसावी छेदाचा मसावी, छेदामध्ये 100च येणार नाही, वरच्यांचा लसावी काढा. लसावी कसा काढणार, लहान उरलेल्या मोठ्या लहान संख्येने म्हणलं का लसावी काढताना मग जातो लहान संख्येने भागला तर का ते मोठ्या संख्येला ते बघायचं करते का मसावी जर काढायचं असेल मसावी तर आपण लहान संख्या घेतो आणि इतरांना ते का ते घेतो. आता लसावी काय झालं आता मोठी संख्या घ्यायची, लसावी काढताना हे बघा लसावी म्हणजे लहान मसावी म्हणजे लहान संख्या कमी पडतो, मोठी संख्या कुठे धरली नसते तिला भाग दुसरी तिसरी चौथी पाठ घे, इथे लसावी काढायचा तर 210 गृहीत धरा, याने भाग जातो का बघा, नाही गेला 210च्या पुढची पाठ म्हणजे 420, नाही तर मग 630 म्हणजे पुढे पड मला 210 105 ने भाग जातो 105 काढा का दुप्पट आहे ना तिथे, दुप्पट आहे नाही समजलं तर मग 105 210 त्याला कशाने तर 21 न भाग जातो, 21 5 21 10 5 1 5 5 2 10 बस एवढा गेला, समजलं का 5 होता ना 21 5 105 झाला मसावी, हा 2 इथे उरला होता 105 मध्ये 10 म्हणजे 210, हा झाला लसावी. काय काढायचं लसावी, लसावी किती आला याचा 200, इथूनच किती असतं किती होतं 1 2 2 पॉईंट इथूनच समजतो 1.0 2.1 म्हणजे 2.10 याच्या दुप्पट हा किंवा नसेल लसावी जी काही जाऊ काय तू समज बघा अठरा आणि 24च्या गुणाकार व्यस्तांचा गुणाकार व्यस्त म्हणजे गुणाकार व्यस्त उदाहरण 7 आता गुणाकार व्यस्त 107 झालं 3/5 याचा गुणाकार व्यस्त 5 जे रिवर्स करतो आपण ते समजलं. 18 आणि 24चा गुणाकार 18चा किती 1/18 आणि 24चा किती 1/, त्याने असं म्हटलं असतं 1/5 आणि 1/7चा गुणाकार व्यस्तांचा करा, 1/5 चा आला असता 5 1/7 आला असता, समजलं. पहिले गुणाकार व्यस्त करा मग त्याचा जे विचारलेलं सही बसही ते काय समजलं. मी याचा गुणाकार व्यस्त आहे आणि यांचा काय काढायचंय लसावी, लसावी म्हणजे वरच्यांचा लसावी छेदाचा लसावी काऊन चेंज झाला मग वर 1 आणि 1 चा लसावी एकच येईल का
सारखीच आहे. आणि 18 आणि 24 चा मसावी. मसावी किती काढणार? दोघांमधला फरक करा. 18 आणि 24 चा फरक. सहा ने भाग. केंद्रिक 6 गेला किंवा मग असं लिहून केंद्रिक 6 अजून जात नाहीये भाग म्हणजे हाच तिचा मसावी किती आला 6 म्हणजे झाला त्यांचा लसवी झाला वरचा लसवी छेदाचा लसवी. दोन संख्या 3 5 गुणोत्तरात आहे त्यांचा मसावी 12. दोन संख्या 3 आज 5 म्हणजे 3x पहिली संख्या पहिली संख्या किती आहे 3x दुसरी संख्या किती आहे 5 शिकले आपण गुणोत्तर समजलं. मग आता हा जो x असतो हा तिचा मसावी असतो हे सांगितलं होतं तुम्हाला मसावी लसावीच्या चक्रामध्ये. हा सामायिक अवयव काढला तरच गुणोत्तर मिळतं आपल्याला. दोन संख्यांमधला सामायिक अवयव जेव्हा आपण कट करतो समान भाग देतो ना आपण तर ते तेव्हा आपल्याला दोन संख्याचं गुणोत्तर मिळतं. मग आता यांच्यामध्ये जो सामायिक अवयव काढला जातो त्यालाच मसावी म्हणतात. पहिले मसावी कोण आहे हा x आणि त्याची किंमत किती दिली मसावी किती आहे 12 मग x ची किंमत 12 टाका 3 गुणिला x म्हणजे 3 गुणिला 12 आणि 5 गुणिला 12 12 तरी 36 12 म्हणजे 7 त्याने विचारलं मोठी संख्या मोठी संख्या किती मग दोन समोर संख्यांचा गुणाकार 90 आहे त्यांचा लसावी किती सांगा. कन्सेप्ट सांगितला होता तुम्हाला. बरोबर आहे. 2 समूळ संख्यांचा गुणाकार समूळ संख्या म्हणजे काय ते आठवते का? समूळ म्हणजे काय सांगा कोणीतरी. सामायिक अवयव असतो की नसतो? नसतो. बरोबर. ज्या संख्यांमध्ये सामायिक अवयव नसतो नसतो म्हणजे काय नसतो म्हणजे त्यांचा अवयव एक असतो ना मग सामायिक अवयव ज्यांचा कोणता सामायिक अवयव दुसरा नाही म्हणजे एक असतो म्हणजे मसावी एक असतो त्यांचा. लक्षात आलं. त्या संख्याचा गुणाकार दिलेला आहे. चला लसावी किती असतो समूळ संख्यांचा मसावी एक असतो हे माहिती तुम्हाला. बघ एक फॉर्म्युला लिहून दिला होता तुम्हाला पाठात केलं जर दोन समूळ संख्या दिलेली त्यांचा लसावी विचारलेला आहे तर लसावी किती दोन समूळ संख्या आहे
त्याचा गुणाकार, तर त्या दोन मूळ संख्येचा महत्तम सामायिक विभाजक तर तो एक मूळ संख्या असो त्यांचा गुणाकार काही दिलेला असतो. समजलं? लसावी असेल तर का, तर लसावी काय म्हणजे तो विचारला असेल तर काय येईल उत्तर, तर दोन समूळ संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्याचा लसावी असतो. लक्षात आलं का? कसं बघा, तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला, दोन संख्यांचा गुणाकार लसावी फॉर्म्युला, किंवा पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर बसावी गुणिला लसावी असं लिहिलं होतं ना. तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. इथे दिलंय दोन संख्यांचा गुणाकार किती, 9 लसावी किती लसावी किती हा एक इकडे भागला आला काही फरक पडेल का? लसावी बरोबर काय झाला, दोन संख्यांचा गुणाकार. दोन समूळ संख्या तरी लिहून घ्या की समूळ संख्यांचा मसावी नेहमी एक असतो आणि त्यांचा गुणाकार म्हणजे त्यांचा लसावी असतो. लक्षात आलं? हा कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. दोन संख्यांचा लसावी लसावी दिला आणि त्या दोन संख्या 3 4 गुणोत्तर म्हणजे पहिली त्या संख्यांचा मसावी किती. आता हा फॉर्म्युला दिला दिला दोन संख्यांचा गुणाकार मसावी गुणिला लसावी असे. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. माहिती आहे पहिली संख्या कोणती आहे, 3x गुणिला दुसरी संख्या किती आहे, 4x बरोबर. मसावी मसावी किती आहे, x आहे. हा जो x असतो तोच त्याचा मसावी असतो. हा समान अवयव आहे ना, आज त्याचा मसावी असतो. पुढे गुणिला लसावी लसावी किती आलाय, झालंय आता x x गेला, एक गेला ना, तो छेदाला गेला. आता हे 3 आणि 4 इथे x होता, 3 आणि 4 गुणिला इकडे गेले, 4 चे 12 होता, ते 12x होते ना. 12 जे त्या 60 कडे जाते गेले, तर किती झाला 12 म्हणजे 5 म्हणजे x बरोबर 5. x म्हणजेच मसावी होता ना आपला, x म्हणजेच काय होता, मसावी होता. म्हणजे किती आली मसावी किंमत, त्याने म्हटलं त्या दोन संख्या कोणत्या, पहिली 3x दुसरी 4x, 5 आल्या 5 × 15 5 × 20 अशी येते. लक्षात आलं, दोन संख्या अशा येते. त्याला शॉर्टकट कसं लक्षात ठेवतो आपण, दोन संख्यांचा मसावी दिला असेल, गुणोत्तर दिलं असेल तर डायरेक्ट किंमत टाकता येते. पण लसावी दिला असेल
तर लसावी गुणोत्तरचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. गुणोत्तरचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. म्हणजे काय असतं बघा, इथे काय गुणोत्तरचा गुणाकार, गुणोत्तर किती 3/4 म्हणजे त्यांचा गुणाकार, आणि लसावी म्हणजे लसावी छेद गुणोत्तरचा गुणाकार झालं. हा म्हणजे काय असतो मसावी. लसावी छेद गुणोत्तरचा गुणाकार तुमच्या भाषेतले येते कसं द्यायचं, लसावी 60 छेद 3/4 म्हणून 3 गुणिले 4 4 12 12 म्हणजे 7 म्हणजे मसावी. आता शॉर्टकट फॉर्म्युला लक्षात ठेवा, नाही तर मग या फॉर्म्युलानुसार असं सोपं ना कुठली उत्तरी हा एक्स म्हणजे त्याचा मसावी चालता असं लक्षात ठेवा. नाही इथे कोण आहे पण इथेही आहे ना तो, मला कुठलाही एक्स काढला तुम्ही तर तो मसावीच नाही. दोन संख्यांचा लसावी कोणती संख्या या संख्यांचा मसावी असू शकते. काय मसावी बघा, दिलेल्या संख्या लसावीचे अवयव असतात. दिलेल्या संख्यांनी लसावीला भाग जातो. आपण देऊन बघितलं ना, आता दिलेल्या संख्यांनी लसावीला भाग जातो म्हणजे ते त्याचे अवयव असतात. आणि मसावी काय असतो, मसावी त्या दिलेल्या संख्यांचा अवयव असतो. लक्षात आलं का? ते एक उदाहरण सांगितलं होतं, 8 12 16चं उदाहरण सांगितलं होतं. हा लसावी मसावी आहे आणि हा लसावी आले. या संख्या याचे अवयव आहे त्याच्यामध्ये आहे ना, ते 48 मध्ये 16 तरी 48 12 48 8 48 आहे ना त्याच्यामध्ये. आणि या संख्यांमध्ये आहे मसावी, जे मसावी संख्यांमध्ये असतो संख्या लसावी नसतात, जे लसावी मध्ये मसावी असतो. लक्षाला, दिलेल्या संख्यांचा अवयव मसावी असतो ना, तर तो लसावीचा यांच्या लसावीचा बी अवयव असतो. लक्षाला, म्हणजे मसावी हा लसावी मध्ये असतो. लक्षाला, अवयव असतो त्यांचा. तसं आता 120 जर मसावी लसावी 120 जर लसावी, तर दिलेल्या संख्यांपैकी जो त्याचा तो मसावी जो नाही अवयव म्हणजे त्या त्या संख्येला 3 आणि भाग 3 त्याचा अवयव 4 आणि भाग पूर्ण भाग शून्यावर पॉईंट मध्ये त्याच्यामुळे नाही 5 आणि भाग 120 ला ज्यांनी भागात होते त्याच्या अवयव म्हणजे ते मसावी ज्याने भाग तो त्याचा मसावी नसू शकतो. आता 8 आणि 8 आहे का 8 म्हणजे हा असू शकतो मसावी त्याचा
12 ने भागा, 12 के बरोबर 12 24 ना 24 पंचवीस 35चा पाढा म्हणा. 35 35 चौक 140 म्हणजे हा त्याचा अवयव नाही, म्हणून तो मसावी असू शकत नाही. लक्षात आलं? 3 लाकडी तुळ्या 36, 54, 63 मीटर लांबी समान लांबीच्या लहान ब्लॉक्स मध्ये विभागले पाहिजे. प्रत्येक ब्लॉकची कमाल लांबी, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, कमाल म्हणजे काय? कमाल म्हणजे सर्वात मोठी लांबी आहे. किमान म्हणजे मोठी, कमीत कमी. कमाल म्हणजे सगळ्यात मोठी, मोठी लांबी. मोठ्यात मोठी किती लांबी करता येईल? मोठ्या मोठी लांबी म्हणजे एकदम असं नाही का? 30, 54, 63 किती असतो? 9 ने भागला तर 936, 954, 9 परत जात नाही. 9 आला म्हणजे किती आले त्याचे? 9 बसावे. कमाल लांबी म्हणजे 9 ड्रॉप करतो. लक्षात आलं? हे बघा मला झाले बरं आपल्या बघून घ्या मागचा व्हिडिओ, नाही झाले असतील ना. हो. 6, 12, 18, 45 सेकंदाने 5 लांब असतात. जर ते किती वेळाला पुन्हा एकदा वाजतात. असं जेव्हा तुम्हाला हे करायचं, काय करायचं? तर नाही. कारण 6, 8, 12, 18, 25 समान भाग कशा सर्वांना समान भाग. सवी जरी काढायचा तरी मग सवी आधी काढावा लागतो ना आपल्याला. समान भाग जात नाही. कुठल्या तरी 4 लावतोय का समान भाग? कशाने जातो? 6, 3 12, 3 18, 3 8 15 8 ला जातो. बरोबर? इथे बघा 2 ने जातो या 4 ला, 4 संख्या, कारण 5 ना जात नाहीये. कशावरून ठरवलं? बघा 2 जवळच्या संख्या 8 आणि 6, 2 2 ने भाग जातोय का सगळ्यांना? सगळ्यांना जात नाहीये म्हणजे एक कमी केलं, मग 4 ला जातोय का? ते 3 न देऊन बघितलं. 2 ने द्यायचा आधी असेल तर 2 ने द्या, समजलं? ते 2 ने देतो. एक बे बीचो काढ, बे 2 4, बे 3 4. हे सांगायची गरज नाही काय सुरू आहे, समजलं? हे तर सोपं आहे. आता इथे याचं काम झालं. हे 4, 2, 3, 4 ना भाग जातोय का? बघा जात नाही. कुठल्या तरी 3 ला जातोय का? बघा 3 लाही जातो. कुठल्या तरी 2 ला येथे येथे जातोय, कोणी द्या. इथे देतो नाही का? 3 3 मध्ये समजलं? शॉर्टकट नाही झालं. आता 2 आणि 5 तीन द्या. 5 दुने 10, 10 झाले. 10 प्लस बाजूला 30, दुने 60, 60 दुने 120, 120 त्रिक 12 त्रिक 36, 360 सेकंद. त्यामध्ये 360 म्हणजे किती मिनिट? 6 मिनिट. म्हणजे 8 वाजता सुरू झाले, 7 केव्हा वाजता पुन्हा एकदा 6 मिनिटांना वाजता. लक्षात आलं? येते ना? ऑप्शन 402
44 आणि 44. नाही, हे 4 4 4 12 झाले. 4 17 संख्या असतील. आहे ना, एकदमच 570 जवळजवळ तर हे जे पॉईंट याची गरज पडते. जर हे दूर असले ऑप्शन तर आता इथे असेल 499 500 असं असतं. काय झाले तुम्हाला सोडवावं पाहिजे ते गणितामध्ये. पण आता याच्यामध्ये तुम्हाला संख्या चॅप्टर मध्ये काही अडत असेल, लसावी मसावी मध्ये काही अडत असेल तर तुम्ही उद्या ते प्रश्न घेऊन या. कळलं? जितके जास्त तुम्हाला व्हिडिओ बघता येईल लसावी मसावीचे ते बघा. तुम्हाला कुठला टॉपिक अडतोय का, कुठले गणित अडतायत का लसावी मसावीमध्ये ते घ्या, ते आपण परत घेऊ. समजलं? लसावी मसावी कळलं तर पुढे सगळ्या गोष्टी कळतात. कळलं? तो आधी विषय क्लिअर करायचा. संख्यांच्या प्रकारामध्ये परिमेय अपरिमेय माहिती आहे का, त्याचे गणित सोडवता येतात का, त्याच्यावर प्रश्न आलेले सोडवता येतात का, मूळ संयुक्त त्यात ते जोडमूळ सहमूळ हे काय प्रकार आहे ते सोडवता येत आहे का. कळलं? बाकी इतर प्रकार जर असले ते संख्यांचं चॅप्टर येते का आपल्याला, संख्या मोजता येते का, लेखीचं ते जे अक्षरीचं अंकीचं अक्षरी इतर असं लिहिलं 75 लाख कोटी वगैरे वगैरे असतात तर ते आपल्याला लिहिता येते का अंकांमध्ये, अंकांचं वाचता येते का, ते सगळं बघा. जर तुम्हाला समजत नसेल तर विचारा, इथे आपण ते घेऊ. कळतंय? ते सगळे प्रश्न घेऊन या. तर प्रश्न केव्हा घेऊन येणार तुम्ही, जेव्हा तुम्ही वाचणार, जेव्हा तुम्हाला अडथळा येणार तेव्हा. तुम्हाला तुम्ही आणत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळे येते आता याचा अर्थ. कळलं? कळतंय काय? आजचा टॉपिक समजला तुम्हाला?